शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह आपल्या एकूण 17 विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यातील मजरी या ठिकाणी माजी आमदार बच्चू कडू यांचे 8 जून पासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाची 14 तारखेपर्यंत दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा देखील आमदार कडू यांनी आंदोलन सुरू करताना इशारा दिला होता। आंदोलनाला 5 दिवस होऊन देखील सरकारकडून कुठलीच सकारात्मक पावले उचलले जात नसल्याचे दिसत असताना तिकडे आमदार बच्चू कडू यांची प्रकृती खालावली हे चित्र समोर असताना कार्यकर्ते मात्र आक्रमक पाहायला मिळत आहे। बच्चू कडू यांचे अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ या ठिकाणी सकाळी 7 वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। तिकडे मोजरी लगत असलेल्या डवरगाव येथे वसु महाराज यांच्या नेतृत्वात अर्धदफन आंदोलन करण्यात आले। अचलपूर परतवाडा या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टॉवरवर शेतकरी चढले, तर चांदूर बाजारकडे येणारा परतवाडा मार्ग या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले। या आंदोलनावेळी आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात पाचाबाची देखील झाल्याचे पाहायला मिळाले। धामणगाव तालुक्यात देखील बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत कडकडीत बंद पाळण्यात आला। वरुड येथील शेतकरी यांनी मोठ्या संख्येने तहसीलदार यांच्या कार्यालयात ताबा घेत आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला। चांदूर बाजार तालुक्यातील महिलांनी देखील तहसील कार्यालयावर आपला मोर्चा हलविला। बच्चू कडू यांचे काही बरे वाईट झाल्यास आत्मदहनाचा इशारा देखील त्यांनी दिला। तसेच चांदूर बाजार तालुक्यातील पिंपरी पूर्णा येथे आपल्या 2 वर्षाच्या मुलीसह सागर सोनारे, समीक्षा सोनारे आणि नेत्रा सोनारे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। या सर्व घडामोडी होत असताना सरकारने या आंदोलनाकडे सकारात्मकतेने पाहावे यासाठी अनेक आमदार, खासदार हे सरकारला सांगत आहे, मात्र त्याची दखल अद्यापही घेतल्या गेली नसल्याचे दिसत आहे। आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत 14 जून 2025 ला शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे। बादल डकरे, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।